ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ज्ञानदेवांचा श्रोत्यांची संवाद व नम्रता भाग दुसरा. ओव्या आहेत 67 ते 74. ज्ञानदेवांनी आपल्या ग्रंथाचा विषय भगवद्गीता आहे हे सांगितलं. आता भगवद्गीतेवर आपण व्याख्यान करत असलो तरी त्यास आपण पात्र नाही असे सांगून ते आपली नम्रता प्रकट करत आहेत. हे अनावरण विचारिता, वायाची दिवसा उपनला चित्ता, येरवी भानुतेजी काय खद्योता शोभाथी. हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे. याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनात आणले. वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे. की टिटिभू चाचूवरी, मापसूये सागरी, मी नेणतू त्यापरी प्रवर्ते येथ. किंवा टिटवीने समुद्र आटवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने समुद्राचे पाणी उपसण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे मी अल्पज्ञ या कामास म्हणजे गीतार्थ करण्यास प्रवृत्त झालो आहे. आयका आकाश गेवसावे, तरी आणिक त्याहूनी थोर होवावे, म्हणून आपाडू हे आघवे निर्धारित. हे पहा, आकाशाला कवळावयाचे असल्यास आकाशाहून मोठे व्हावयास पाहिजे, आणि म्हणूनच हे सर्व करणे विचार केला असता माझ्या योग्यते बाहेरचे आहे असे म्हणावे लागते. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करीत असता देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करता असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला. तेथ हरू म्हणे नेणीचे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. त्यावर शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही. हे गीता तत्व पहावयास जावे तेव्हा नवीनच आहे असे दिसते. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. वेदार्थरूपी समुद्र हा योगनिद्रेत असलेल्या ज्या सर्वेश्वराचे झोपेतील घोरणे आहे, त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष जागेपणी गीता अर्जुनाला सांगितली. ऐसे जे अगाध, जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काय होय. असे हे गीतार्थाचे काम गहन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होते. मी तर पडलो मंदमती, तेव्हा तेथे माझा पाड कसा लागणार. हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवणे धवळावे, गगनमुठी सुवावे मशके केवी. या अमर्याद गीतार्थाचे कसे आकलन होणार. सूर्याला कोणी उजळावे, चिलटासारख्या क्षुद्र प्राण्यास हे आकाश आपल्या मुठीत कसे धरून ठेवता यावे. ज्ञानदेव आपली नम्रता व्यक्त करत आहेत. किंवा आपण या ग्रंथावर निरूपण करीत असलो तरी आपला तो अधिकार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते सांगताना त्यांनी काजव्याचे उदाहरण दिलेले. सूर्यप्रकाशात काजव्याचा प्रकाश उठून दिसेल का. तशीच गीता ही स्वयंसिद्ध असताना तिच्यावर व्याख्यान करणे योग्य आहे का. असे करणे म्हणजे टिटवीने चोचीने समुद्र उपसण्यासारखे आहे. आकाशाला मिठी मारायची झाल्यास आकाशाहून मोठे व्हावे लागते. त्यामुळे आपली गीतेवर व्याख्यान करण्याची योग्यता नसताना सुद्धा मी तुम्हाला ऐका असं म्हणत आहे, हा केवढा मोठा अपराध झाला आहे. पण तरीही तो तुम्ही आई बापाच्या ममतेने माफ करालच असं म्हणून ज्ञानेशांनी आपली कमालीची नम्रता प्रकट केली आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपले पुराण ग्रंथ महाभारत हे संवादात्मक पद्धतीने रचलेले आहेत. गीता हा महाभारताचाच एक भाग असल्यामुळं तोही संवादात्मक पद्धतीचा ग्रंथ आहे. त्यावर टीका लिहिताना ज्ञानेशांनी सुद्धा संवादात्मकतेचा भंग होऊ दिला नाही. अधूनमधून ते श्रोत्यांशी आपल्या गुरूंशी संवाद साधतात. मग श्रोते त्यांना काही उत्तर देतात. मूळ गीतेत नसलेले संजय धृतराष्ट्र, शिव पार्वती, श्रोता वक्ता, निवृत्तीनाथ व स्वतः ज्ञानदेव असे अनेक संवाद रचून
त्यांनी ग्रंथाची संवादात्मकता कायम ठेवली आहे. हे गीतार्थ सांगण्याचे काम अवघड का आहे ते त्यांनी एक शंकर पार्वतीचा संवाद योजून सांगितलेलं आहे. ज्ञानदेव म्हणतात की शंकर विचारात असलेले पाहून पार्वतीने त्याबद्दल प्रश्न केला की आपण एवढा कसला विचार करता. तेव्हा शंकरांनी उत्तर दिलं की ज्याप्रमाणे हे देवी तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही ना, त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही. हे गीता तत्व नित्य नूतन आहे. वेद आपल्याला परमेश्वराच्या श्वासोच्छ्वासातून मिळालेले आहेत अशी आपली श्रद्धा आहे. म्हणून ज्ञानदेव वेदार्थ सागराला निद्रिताचा घोरू असं म्हणतात. वेद हे परमात्म्याचे निश्वसीच आहेत, तर गीता ही परमात्म्याने प्रत्यक्ष सांगितलेली आहे. हे गीतेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. मग वेदातील शब्द प्रमाण ठरले तर गीतेचे प्रामाण्य अबाधित असणार हे काही सांगायला हवं का. असं म्हणून वेदापेक्षाही गीता श्रेष्ठ आहे असे त्यांनी सूचित केलेलं आहे. आणि वेदांचीही मती कुंठित होते तेथे आपला पाड कसा काय लागणार असं ज्ञानदेवांना वाटतं. वेद हा शब्दरूप सागर आहे. गीतेतील ज्ञान हे शब्दांच्या पलीकडले आहे. शब्दांनी त्या ज्ञानाचं वर्णन करता येत नसल्यामुळं वेदांची मती कुंठित झालेली आहे असं ज्ञानदेव म्हणतात. मग हे गीतार्थ सांगण्याचे काम आपण कसं काय करू शकणार. गीतार्थ सांगतो असे म्हणणे म्हणजे सूर्याला काजव्याने प्रकाशित करण्यासारखे किंवा चिलटाने आकाशाला आपल्या मुठीत घेण्यासारखे आहे असे त्याने वाटते. वरील श्लोकामध्ये ज्ञानदेवांनी एका टिटवीच्या कथानकाचा उल्लेख केलेला आहे. एकदा टिटवीने आपली अंडी समुद्राच्या काठी कपारीत घातली, ती बेडकीने पळवली आणि समुद्रात टाकली. टिटवा आणि टिटवी समुद्राकडे ती अंडी मागू लागले, पण समुद्र ती अंडी देईना. तेव्हा दोघांनी आपल्या चोचीने समुद्र कोरडा करण्याचा चंग बांधला. त्या टिटवीला जसा आपल्या चोचीने समुद्राचे पाणी उपसता येणार नाही, त्याप्रमाणे आपल्यालाही गीतार्थ स्पष्ट करता येणार नाही असे ज्ञानदेव विनयाने म्हणतात. असे हे कठीण काम आपण केवळ गुरुकृपेच्या बळावरच पूर्ण करू शकू असा त्यांनी त्यांचा विश्वास पुढे व्यक्त केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.